का काहीतरी असं तुकोबाचं वाक्य आहे. संसार जन्मभर लागलेला आहे आणि म्हणून बायकोने नवऱ्याच आहे का नवऱ्याने बायकोच ऐकायचं आहे. म्हणून मी आपल्या बायकोला आपले विचार सांगतो. तिचे विचार ऐकून पुढील कामाधंद्याला सुरुवात करतो. ऐका माझ्या मुलांना. तुझ्याबरोबर काम पडणार राधाने म्हणून बोलावलं आहे. तेव्हा नवऱ्याले बाई सोबत काम पडते किंवा बाईले माणसासोबत काम पडते. मला कशाला बोलावलं म्हटलं रायावं. तुला कशाला बोलवलं? तुझ्याशी काम पडलं म्हणून बोलावलं. कोणतं काम? हळूहळू. कोणतं काम? हळूहळू बोलते. अगं तुझ्याशी काम असं पडलं. प्रपंच आपल्याला दोघा नवरा बायकोला करायचं आहे आणि म्हणून तुला बोलावलं आहे. दयाचे माठ घरात पडले त्या बाजारला न्यायचे. माठ माठ सडू द्या किडे पडू द्या. हा माठ घेणार नाही बाजारले जाणार नाही. झगडा करायची तुझ्या मोठी हिकमत आहे. प्रेमानं बोलणंच होत नाही. हा माठ घेऊन बाजारले द्या. हो बाजारला जा. मला हात धरला उठलं सुटलं तरी गेलं माठ बाजारले द्या. दूध गेलं बाजारले द्या. का उन्नती केली बंद करा. 2 नंबरचे धंदा करता पोट नाही बरं. आता कास्तकाराच्या घरी कास्तकारी असली तर ते बायको अशीच म्हणते का नवऱ्याने? हो नाही तिनं बाई नसते का उचलला. माणसं का त्याने झोपाटी आहे. अहो ते कास्तकारीतलं काम तुला करावं लागेल. आता दया दुधाचा धंदा ते आपल्याला करावं लागेल. कास्तकारीचं काम मी करीन. आऊ धरीन मी नाही येईन. बैल आऊ पहिलं घेऊन आऊ कामा. काही काही कास्तकाराच्या बायका वक्रण दौरण करतात. दौरण शिकायला लागते. कृषी प्रधान देश आहे. बायांनी काय ठेक्याने उचलले ना माणसाचे ठेक्या उचलले. गेला तो कार गेला. अगोदर हा माणूस बाईले पायाखाली चप्पल समजत होता. गेला ना व ते 50% आरक्षण जेवढा पावर माणसाले तेवढा बाईले पावर आहे. बाईचं काय बिघडू नाही सकाळचे. म्हणून तर 50% बिघडलं. तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तर बिघडला तुम्ही. बिघडला बापा 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 बोलण्यात सुधरून द्या. डोक्यावरचा सेफ कमरेने खोसता म्हणून डोक्यावर बसल्या का? जमाना कोणाकडे चालला? असं जमाना चालला. 4-4 पोरं उठून पडतास का? एवढं उदाहरण तुला उदाहरण देतो. तू बाई का ना गावातल्या बाया का? माझ्यासारखी बाई खराब नाही. मग तुला सांगून बाया सुधारतील आणि तू सुधार म्हणजेच लोक सुधरण. ओके माय बाई मोठा विचारवंत माणूस आहे बाई. पंढरीचा पांडुरंग वया. सकाळी 10 वाजून जाते. सकाळी 6 वाजता बकर वावरात जाते. एवढं मोठं बकरण होते आणि 12 वाजता भाकर आणतेस का? नाही तुमची माय बहीण आणून देते. माझ्या माय बहिणीचं नाव घेते. माझी माय बहीण आली तर तुला काय नाही आणलं असतं? सरळ बोला ना. सरळ विचार सांगा ना. हा म्हणून म्हणतात दयाचा मार घेऊन बाजारले जा. दिवस झाले माझी तब्येत बरोबर नाही तशी त्या मथुरे बाजारी जाऊ म्हटलं रायावं. काय झालं तुझ्या तब्येतीला? काय झालं? काय झालं? माझ्या पोटाची गाठ सरकली म्हणून त्या मथुरे बाजारी नाही गेली रायानं. तुझ्या पोटाची गाठ सरकली. तुझ्या पोटाची गाठ वर गेली खाली? वरती गेली. तुझी गाठ वर गेली. तुझ्या कलिजाला लागणार. तू 10-5 मिनिटात मरणार. तो मेल्यानंतर दुसरी बायको करणार. काय माय बाई हा माणूस असाच फळफळत राहील राहता इजरत. गेली तर मरून जाईल. माझ्या गावच्या 65 वर्षाच्या माणसानं बायको केली. 3 पोरं झाले आणि तू म्हणते फडफड राशील म्हणतेस. बापा बायको बसणं म्हणजे हत्ती बसणं आहे. हत्ती बसणं म्हणजे कडबा लागतं कुठार हत्याने. कडबा कुठार खाते हत्ती. मला म्हणायचं माठ घेऊन बाजारला जायचं भांडण
करू नको. माझे गाव जाग्यावर नाही म्हटलं राया कधी त्या मथुरे बाजारी जाऊ म्हटलं. अगं मला म्हणायचं आहे माझा दोस्त आहे विदर्भाचा चॅम्पियन आहे तुला गात जरी बरोबर करायची आहे मी त्याला बोलावतो आणि त्याच्या हाताने तुझी गात बसवतो. आवाज द्या. देऊ का? अरे दोस्त आले माझे मित्र. समोर हा बघ माझा मित्र. हा कारा कारा लंबा तेवढा तुमचा दोस्त हा मित्र. हाच मित्र. हा तर बरोबर. हा रब्बर राजगब्बर हे आहे. राजगब्बर. हा. हे मुंबईवरून आले कसे आला? यांना मी ट्रंकार केला 2,000 रुपये तिकीटला दिले. मित्र म्हटलं माझी बायको सिरियस आहे तर तुला तपासाले आले. हे राजगब्बर मान आहे माझी गाठ तर जाग्यावर आली. कारण याची नजर माझ्या नजरेवर पडली माझी नजर याच्या नजरेवर पडली तर माझी गाठ जाग्यावर आली. अगं याला पाहता बरोबर तुझी गाठ जाग्यावर आली आणि मुंबईला गेला बिघडल्यावर काय बिघडणार? घे गोड्या घे कॅप्सूल घे. याले पनवा नको. हात जसा पण ते तसा घेऊन एका जाग्यावर मारता जागा की नाही बदलत. जागा बदलली आहे तुझी गाठ बरोबर आहे म्हणून माझे विचार काय आहे. काय म्हणता? ऐक अगदी बरोबर आहे. म्हणून तुझं सहकार्य जरूर मला पाहिजे. केव्हाही नवऱ्याले बायकोच्या नवऱ्याले सहकार्य पाहिजे. हो तुम्हाला 5-5 पोरकराले सुख लागते पोटाले दुख लागते भेट लागते जहान बाजारले. पहिल्याच्या काळात 13 पोर व्हायचे आणि आता 5 पोरं झाले तुला का नेट लागते का? माणसामध्ये आदत होऊन पडली. बाई संघ काम घ्यायचं सुद्धा मोठ्या चिकनव टाकणं करता जेवढे येतात निसटल्या ठोकर पण टाकावा कसे. हो 5-5 पोरं करायला सुख लागते पोटाले नेट लागते. 2 पोरं झाले ऑपरेशन करून टाका म्हणाली त्या कापसाच्या वरात झोपाले गेले पात्र. काल त्याला वाजत का माई कमीपणा होते ना. या लोकांच्या समोर माझी बेइज्जती करून आली. काले 3 केले जास्तीचे नाही 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 म्हणत होऊ दे ना पोचून टाकीन ते मागचे झाले हेकडे ना कुबडे. ते 3 हेकडे कुबडे झाले तर गुन्हा माझा की तुझा? सारी करणे तुमची आहे. सारी करणे माझी. तुझा काही दोष नाही. बाईचा कोणता गुन्हा? बाईचा गुन्हा नाही माणसाचा गुन्हा आहे. बाईचा गुन्हा एवढूसा नकुसा उलूसा थोडोसा. बरं तुझा एवढूसा गुन्हा पण कसा तुझा एवढा गुन्हा झाला? माझा गुन्हा 9 महिने 9 दिवस पोटी वागविले व बेस केलं व लहान्याचं मोठं केलं व छान केलंच ग. 9 सूत्र पाना पाजला व अति सुंदर झालं ग. पण ते 5 पोरं झाले. बरं ते पोरं माझ्या पोटात आपाप येऊन बसले. त्या परमेश्वराची देणगी असते म्हणून पुत्र संतान होते. सर्व कृपा त्या ईश्वराची आहे. हवा त्याच्यापासून पाणी त्याच्यापासून ऊन त्याच्यापासून आपण जगतो त्याच्यापासून. रामा 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 देवा ईश्वरा परमेश्वरा पांडुरंगा धावते महानवऱ्याच्या डोक्यात अक्कल दे. या गावामध्ये एखादा मंदिर असेल आहे समोर त्या मंदिरात जाऊन बसते. 4 वर्षानं पोरगा होते का आता पाहते बरं.
ज्या ती देवानं पोरं दिली असते त्यार्थी या बाईले या माणसाची गरज असते. माझं चुकलं राधा, एवढी शहाणी सुरती बायको आहेस, कुणाचं ऐकू नको, आपला संसार बुडवू नको, म्हणून मी काय म्हणतो ऐक. हा माठ घेऊन बाजारले जा. हा माठ घ्या आणि सर्व बाजारले जा. अच्छा देव जाऊ. अरे हो पाटील, अरे हो पाटील, बाहेर निघून पहा. मागच्या दरवाजा उघडा, लावारीस कुत्र हो भाकरी घेऊन जाईल दवडीतल्या. हो ते आमच्या पती बोकिया कुणाच्या घरी यायचं असलं बाहेर आवाज द्यायचा. पाहिलं बाबा, गावामध्ये लोक पाहिले, या दुनियामध्ये लोक पाहिले, पण तुमच्यासारखे नवरा बायको पाहिलेची नाही. काय झालं बे आम्हाला? तुमचा बहितार बिलने दारू पेताना घरात असते. दारू नाही पेली, अजून सुरुवात व्हायची आहे. अरे 2 तास झाला दरवाजा तुमचा उभा. 2 तासापासून काय पाहत होता? पाटील बाबा, पाटील मा, पाटील बाबा, पाटील मा. अरे नवरा बायको घरामध्ये कचड कुचड आपण कचड बोकड बाकड करता. या तुमच्या बोकडा बाकी नाही. आमच्या गावामधले लोक झोपत नाही. या गावातले लोक झोपत नाही. भजाण्या गावातले लोक झोपत नाही. तर आम्हा बुड्या बुड्डीले झोप लागत. तुम्ही दोघे नवरा बायको इज्जतदारा. रात भोळ्यामध्ये माई बायको 4 वेळा दुचकून उठली. 4 वेळा? अरे गरीब बहीण मा, एवढा धिंगाणा. घरी कोंबडा आणलो, पाहुणे येतील बा म्हणलं, तो उठून पण आला. तुम्ही नवरा बायको आमच्या गावात नको राहा. भाऊ हळद गावले का नाही पैकम टाकाल. बरं काय झालं? काय करायचं आम्ही? आपल्या बिल्डिंगले बंडीचे चाका बसवा. का रे, आम्ही का तुमच्या गावात दुश्मन आहो का? दुश्मन? मला तर दुश्मनी आहे का? खाऊन असतात की आपल्या बिल्डिंगले बंडीचे चाका बसव. बरं 15 किलोमीटरवर आपलं घर नाही. शहाण्या, बंडीचे चाका बिल्डिंगला बसणार नाही, 15 किलोमीटर जाणार नाही. एक गोष्ट कर. का? तुला बायको असेल? बघ बायको समजतेस का? अबे 8 वर्षाच्या आधी मिळालास. शाहीर साहेब माझी पहिली बायको मेली म्हणे. दुसरी केली का? काय
लोक पहिली बायको मेली, हा दुसरी आदाशाची बायको केली, तो गणपतीचा आदाचा. त्या गणपती बाबाने पोसून ठेवलं का बायका? बायको केली राजा, पण का सांगता, वर्षाची एक, वर्षाची एक, वर्षाची एक, 8 वर्षात 8 झाले ना, 9 आता पोटात. अरे बापरे, अजून 2 बाकी. 9 ना 2 11. 11 कशाला? क्रिकेटची टीम पुरेपूर पुरेपूर. हे काही पोरगी नाही. कशी पोरगी हे होईन गा, कसा वारला माणूस. ए बाजन, म्हणून ताबडतोब आपल्या घरी जा, आपल्या बायकोला घेऊन ये. कशाला? आतापासून माणूस दुरुस्त होते. माणसापासून माणूस दुरुस्त, बाईपासून बाई दुरुस्त. त्यापासून 1 लाख भरी भरव्या बोलते का बघ, लवकर घरी जा, आपल्या बायकोला घेऊन ये लवकर. बसले बाबा. पाटलाच्या इथं गेलं, पाटलाला म्हणलं माझ्या घरी इम्प्रेशन ठसका आहे ना दबका आहे, पण घरी माझ्या कवळीचा मान नाही रे भगवान्या. काल बायकोने म्हटलं की आपण बिडीची तलप आली हो, म्हणलं 1 रुपया दे, बिड्या घेऊन आणतो दुकानावरून. अरे बाबा, झाडझूड करत होती, फोडा घेऊन धावली भाऊ माय माग. त्या बैल कोटा लपाले जागा नाही, संडा बरा झाला. आता कसं करू? अरे हा, आठवण आली. अरे दिसला एवढा मोठा चष्मा लावला, मला का दिसला भोकण्या म्हणते. काच असतं नाही त्याले. दिसते दारूचा बोर्ड, पहिले दिसते तुले. थांबलं बे तू. दिसते दारूचा बोर्ड, त्याच्याकडे तोंड. आव फिरवा गटवा एक पळखम भाड्याचा बैल दबड दबड वाजवते. पुऱ्या मात दरवाजाच्या पाट्या फोडून टाकलं यानं. कोट गेली का बाबा मायातली सर्व सती. या बैल घरी तर आलं भाऊ, लवर लवर आम पाय कापून राहिला. लेखाचं का होते ना का नाही. अरे हो, आठवण आली भाऊ. सकाळीच गाडी घेऊन गेलो होतो, हातपाय लवर लवर कापतात. वाव माझे भिंगरे, तुझ्याशिवाय झोप लागत नाही. पुरा वारून गेलं पहिले पोटात, तेव्हा ताकद येईल भाऊ. जय आदाशाच्या गणपती बाबा. अशी दररोज पोटात जाऊ दे, मरून जाईल तर चालेल, फिकर नको करू तू. वास येते नाकाला, दाबतो ना, काही नाही हो. एका सरी नको चढू, आता थोडा थोडा चढ. पुढं गेले मायाची रे हिंमत तुला तोडता. कारभार नाही गा माझे प्रेमाचे नारी गोपे गोपे. काय झालं मोठे ओढायला? हा, आधी याला शेण खाऊ काही लाल त्याच्या शरण काही नाही, सारी विकून खाल्ली की काय? तिकडचं पुढे गेलं हिंदळाले सकाळपासून उठला तर गावाला फेरी मारते पंख हलवत. वावराकडे जात होतो, हा माझा मित्र मिळाला. वावराकडे जाया मोठा पावती केला काय वावराकडे जाया. माझा मित्र मिळाला. भगवान म्हणे 2 वर्ष झाले भेट झाली नाही. तुमचा एक मित्र असता तर काय करू, अख्ख्या गावात तुमचे मित्र आहेत आणि ते सगळे 1 नंबरचे पुजारी, सारे सुड्डू पार्टी.
दडीच पाहिजे. माय म्हणलं यार 2 वर्ष झाले या करोना पायी म्हणलं जेल मध्ये होतो. असं मला चाल म्हणे आता हा म्हणलं दुकानावर तसन चहा प्यायला नाही तसन त्यानं नेलं दारूच्या भट्टीत. काय दारूच्या भट्टीत आणि घेतलं भिंगरीचा पव्वा. त्यानं छान केलं छान केलं. त्यानं अर्धा पोटात टाकला मी अर्धा. काय शरम वाटते सांगायला अर्धा अर्धा टाकला म्हणून का. अरे यार म्हणलं या एका पवानं का होते ग म्हणलं कानातला कणवा हो म्हणलं. दुसरा घे ना यार म्हणलं. भगवान म्हणे आता पैसे नाही आहे. काय पैसे नाही. ग्लास तुटले काय तिथे आवड गिलास नाही. झाडू मारलं तू थांब म्हणलं इथं. घरी जातो काय घरी आपले घरी जातो आपल्या बायकोला 100 रुपये. बायको खजार आहे पैशाचा. घरी झाड लावतो ना तुमच्या आजा पंजोबानी ज्या खदा खदा हलवू आणि तुम्हाला पैसे आणून देऊ. हा का जास्त बोलायचं हा जास्त बोलायचं नाही. जेवढी ठोकर आहेस का नाही पतली करून टाकी. जावा तिकडं धड्याचं चाललं होत नाही तुमच्याच मी म्हणते दारुकानात बरं नाही. हा कोण्या दिवशी काय वेळ तुम्हाला कुणाचं तोड पाहणार म्हणते मी. तू फिकर नको करू. दारू पिऊन मेले तरी फिकर नको करू. आपल्या भावाले नवरा एवढं सुचतंय. अरे देवा परमेश्वरा काय करूया माणसाचं. तू सांगते समजावते मिळवते कशी करू. काय योग साधला जन्मला भला कोण देवता अशी पोटावर उभी आहे ना.
आपकी शुक्रिया अदा करते, धन्यवाद. सारी शक्ती नसतं तुझ्यासारखे दातानी चावा घेऊन राहिलात माझा. अरे हातानं नाही जमत तोंडानं जमवतो. कशा तोंडाने जमवा, एक क्षण सुद्धा कांदा नाही तर चालली माझ्या माहेरला, तेही कायमची. अरे भगवान, हे आपल्या माहेराला गेली का मा फरफडा झाला. माई जिंदगानी सत्यानाश झालं. बेकार आहे बाबा, बायको बरोबर प्रेमानं राहिलं पाहिजे, नाही तर केव्हा उठून पळ, हिचं काही भरोसा नाही. अगं हे मी तुला काय म्हणतो, झालं तुमचं पुरं कसं कसं होईल म्हणे, कसं होईल एवढं सुचतंय. हवं मी दारू पिली नाही, एवढं सेन खावणार आहे सा आणि म्हणते दारू पिली नाही म्हणून. अहो दारू पेली नाही, मजा करी. माई घरवाली मला का म्हणते काय, हे बघा हा असला जीव घेणार मजा मला अजिबात आवडत नाही. सांगून ठेवते मी, कोठं तुरे मारेन का हो बापा, तू तर माझ्या घरची लक्ष्मी असत. काय म्हणताय म्हणजे दारू बहीण नवीनच नाव ठेवते रे. तुम्ही मला लक्ष्मी म्हणाले, तुम्ही म्हणले नारू. आई पाटलाच्या इथे गेलो मी, पाटील मिळालं, त्याच्या घरी बारसा आहे, 2 पोरं झाले भुरे भुरे. पण घालवायला इतक्या वर्षानंतर बोलतो भुरे भुरे 2. पहिल्या वेळी आपल्याकडे झाले 2 तसे, 2 पोरं झाले. पाटलाच्या घरी बारसा, पाटलाच्या घरी बारसा, पुऱ्या गावातले चालले लोक मोजा आले जेवण. माझे म्हणे आपल्या बायकोला घेऊन ये म्हणे, मस्त म्हणजे आपल्याला पण आमंत्रित केलंय भाई त्यांनी. बापा बापा हे बुंदीचे लाडू ठस आणि बम. तुमच्या बहिणीच्या नवऱ्याने पाहिलं का, पाहिलं का बुंदीचे लाडू छोटे छोटे ढेबरे. तू मला पायापासून डोक्यापर्यंत खाऊन टाक. आता कुठून सुरुवात करू म्हणते, आता तुझी इच्छा असेल तिथूनच सुरुवात कर. पण माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही. बरं का बुंदीचे लाडू पण जलेबीच्या हा जो पाटलाचा आला चबन खाते का ठेवते रे, हे रे कालीमाईचा अवतारच आहे पुरा. मायजन साहेब मस्त पहिलवानकी सुरू आहे. नाही आम्ही पहिलवानकी रात्र दिवस चालू आहे. शाबास शाबास. मी सांगितल्याप्रमाणे घरी गेल्या, आपल्या पत्नीला आणलं काय. माझ्याजवळ उभी आहे कोण, तुमची बायको. तुझे डोरे होत का भेदरे होत. अबे तर पहिली बायको पाहिली तर काळी डोंबडी होती आणि हे कोठून चोरून आणलीस. ये मेरी कोण आहे. अबे मराठी बोल. तेरे को काय येते का हिंदी मेरे पासून शिकून जा. ये मेरी कोण आहे. कोण आहे. ये मेरे घर की लक्ष्मी है. लक्ष्मी लक्ष्मी. ये मेरे घर की लक्ष्मी. हाँ ये मेरे घर की लक्ष्मी और मैं उसका लक्ष्मिया. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो रे, पण लक्ष्मीचा नवरा लक्ष्मी पाहिला नाही. पाशीन कोठ का म्हणून माझं तिच्या डोक्यात दयाचं मारते आणि बाजारला पाठवा. बस एवढी गोष्ट आहे. पाटलाच्या इथे 2 मुलं झाले नाही आणि बारसाही होत नाही. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललेत तर. पाटील काय म्हणे, काय माय जान तुमच्या घरी तुमच्या घरवालीवर दबका आहे का. दबका हो कसला. अरे दबका म्हणलं आपल्या बायकोला खाली बस म्हणलं तर झोपून जाते. पुरे करा त्यातली नाही म्हटलं मी. या पाटलाच्या जीदवरून, पाटलींच्या बाणीवरून काय माठ घे आणि बाजारात तुम्ही एवढ्या प्रेमाने सांगितलं आणि मी ऐकलं नाही. असं कधी झालंय का. या पाटलाच्या बाणीवर, पाटलीच्या बाणीवर इकडे या. हा माठ
तुम्ही घ्या काय बाजारची वाट घ्या पतल्या गेली ना टक्का लवकर तू जाणार नाही तू जाणार नाही एवढ्या लोकांच्या समोर माझी बायको अशी करते तशी करते आता कशी राहिली कारण बायकोच का बे आठवण येते ना पुराणी लुगडं घेऊन देऊ का अरे बापरे काय झालं बे तुमच्या घरचा गोल फुगा फुटला नाही का राधा लवकर तयारी कर मथुरा बाजारला जा कुठे यावं तुम्ही विकायला मथुरा बाजारला सर्व गवळ्याच्या पोरी गेल्या बाजारी राधिका माय फिराली घरी रायावर पुन्हा करत्या मथुऱ्यावर बाजारी जाऊ रायावर तेव्हा मी श्रद्धा गुणाला तेव्हा ती मावशी म्हातारी सत्यभामा आणि गोपिका निघी मिळाल्या अजून जायची तयारी व्हायची आणि त्या जर गेले असतील त्या जरी गेल्या असं दोघे नवरा बायको बाजारला जाऊ माठ तयार करून ठेवा बिलकुल तयारीत राहतो येते मी त्यांच्या घराकडे जा लवकर ये चाल बाई ज्या धंद्याच्या भरोश्यावर पोटा जिंदगानी संसाराच्या धंद्याला विसरणे बरोबर नाही बाजारला जर गेली नाही मुलं बाळ उपाशी राहतील पण एकटी जाणार कशी गोपिका हिच्या घरी जाते हिला बाजारला नेते ही जर गेली असेल सत्यभामाकडे जाते ना ती जर गेली असेल मावशी घरी जाते आणि यांना तिघी मिळून बाजारला निघून जाते तत्पूर्वी गोपिकाला आवाज देते ही घरी असेल बहिणी गोपिका 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 अय्या राधा किती दिवसात तू माझ्या घराकडे आली का तू निचंत आहेस काहून कशी काय झाली त्याला सांग काहून विसरलंस तुझा व्यापार कशाचा आणि दुधाचा माठ तयार असेल बरं झालं तू अगदी माझ्या घराकडे आली आणि मला आठवण झाली नाही तर विसरलेच होते मी चल बाजारला दोघी जायचं सत्यभामा घरी असेल ती असेल तर म्हातारी मावशी अशी कर तत्पूर्वी तू सत्यभामाला असते तुझी निकडची आहे ते ना गावात अगो मी तुझी आहे आणि एका शब्दावर कधी येणार नाही लय भाव खाते सत्यभामा बाई सत्यभामा बहिणी सत्यभामा हाय गोपी काय सत्यभामा काय ग एवढी नटून ठरून अशी कुठे निघाली मी तुझ्याकडे झाली काय सांगतेस हा वा पण कशाला काय का बाजारला नाही गेली अय्या अगं बघ ना अगं राधिका आणि गोपिका माझ्या दारी येत नाही तोपर्यंत मी घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकत नाही असं काय मग चल तर मग बाजाराला जायचं मला पण तिघच झाली अगं नाही मावशीकडे जाऊया तिची साथ घेऊन चौकी मिळून बाजारला जाऊ अशी म्हणतेस हा. चल मग चल तर
आगे माझं सगळं आवाज दिला तुझी जवळची आहे ना गावात. अगो आवाज दे दिला तुझ्या हाकेवर लवकर येते बघ. ही घरी असेल का? मावशे बाई ग माझ्या लाडक्या मावशी ग मावशी म्हटलं मावशी न अगे मावशी येत आहे आपण तुझे कपडे घाला पाहिजे. मावशी अगं लवकर ये. हा त्याचप्रमाणे शामरावजी यावं मुक्कांपर सोडून दुधाचे चेले यांच्याकडून 51 रुपयाची भेट मिळाली. पार्टी सुखी यासाठी धन्यवाद. त्यावरची गोष्ट सोडसार पुढे मिळत होत खाऊन घ्या. कुठे आल्या गे तुम्ही? मावशी नकरा काय दिसतंय काय ती सावडच्या साऱ्या हिरोईन तुझ्या कामात पाणी भरतात बघ. एवढं सुंदर दिसत आहे. मावशी अगं एक नंबरची माळ दिसतेस बघ तू. टक शिवाजी जयंती होईल म्हणून सुद्धा याचा नखरा केला. असं का? वाव तिच्या अंगामध्ये धसली शिवाजी जयंती. बापरे वा काय दिसून नाही जशी 16 वर्षाची जशी चवळी शेंग. रात्रीच करत होतो बेटा. पण बोलतीच गोष्ट झाली नाही. म्हातारे तू रात्री केली नाही? हे नाही केली. मा तोशीच आहेस का गं? झोपूनच होती. जशी दिसते 16 वर्षाची कर्णकुवारी लागली. आणि मावशीला नवी जवानी
मावशीचा मुतळा पडला. तुम्ही उत्तर गरम कराले हो गे. तुम्हाला कूलर का घेता का की मला कूलरची हवा घेता? अगं म्हातारे मस्त एसी फिट केले बघ. घे तुझा मुतळा. समजलं बाई. अगे माझा अवतार पाहून झुरून झाले का मावशी झुरणा लाईक फंटॅस्टिक दिसतात. काऊन झुरता गे दार्या? मावशी अगं पहिले की नाही तरुण होती त्यावेळेस नऊवारी पातळ घालायची कासट मारून एक नंबर मराठी बाई दिसायची. आणि हे काय घातलं? आणि काय घातली? हे गाऊन घातलं. गाऊन? म्हणजे पोट फुगार होती. अगं ए सत्यभामा या वयात तुझ्या मावशीकडे पाहिला घेतली जाईल. अय्या मावशी आता पिढी पाहिजे मिठाई हवी. मला पण कायची पेढी ना कायची मिठाई. अगं म्हातारे तू आई होणार आहेस आणि मावसाची बाबा होणार आहेत बघ. दारे वारल्या कोणाला कोणी झीक फुटे का रे? अगे ते बिमारी नाही का एवढं पोट झालं पुढ्याने म्हणत जाणं पुढे जुड्या मुड्या आणि म्हणून आमच्या जमान्यात जड्या मुड्या होत्या बाई. इंग्लिश बाई जोडा अक्षर नाही बाई. आगे माझी गोष्ट नाही मानला मा मला जबरदस्ती ना मा दवाखान्यात नेलं बाई. त्या डॉक्टरनं मला बेंचावर उतानी झोपवली आणि 2 कानामध्ये घातले आणि एक वाटर घेऊन आला गे. हे काय वाटर आल्याने कसा करते मावशी अगं 440 व्होल्टचा करंट आहे तिकडे. चांगले चिपकून गेले काय काय कोमत गेले. वाचलो कान धरून नाचलो. इकडून बोल दूर का म्हणे डॉक्टर आल्याने कसा करते असा वाटला आणि कसा करते का देव काय आहे बाय उभीच राहते. का तो वाटला होता का असं वाटरा होता आणि 2 कालर घातले होते. अगं म्हातारे तू त्या डॉक्टर कडे गेली आणि त्या डॉक्टरने तुझी तब्येत कशी आहे कशी नाही म्हणून चेक केलं आणि आपण त्याला टेलिस्कोप म्हणतो. अगे कोण्या देवाचा घरचा कोप हो गे ठेवता बरोबर माझा जीव लुपलू करे माय. राय झाला ना एवढं लंब का लगे. मावशी एवढं लांब होत हे सांग ते पाहायला कसं होतं कसं होता? समोरून बारीक न मागवून ठोकर होता गे. नाही समोरून बाईक मागवून ठोकर गाजर आहे डॉक्टरने तुला खायला दिलं असेल. काय मावशी अगं तो मुळा असेल आणि मुळा जरी नसेल ना तर लांब एक लवकी तरी असेलच. लौकी गाजर सुई वाणी होता बाई अरे सुई सगळं बारीक होता. अगं म्हातारे त्याला आपण इंजेक्शन म्हणतो. इंजेक्शन काय हे माहित आहे रोज जाते दवाखान्यात अशी करू सांगते. आणि तू टुकूर पाहिजे तू नाही घेता गोळ्या खातो तुला घेते म्हणते आपण घेता अगे तो इंजेक्शन काढलं. तिला इंजेक्शन आहे फक्त कॅप्सूल पाहिजे. तो इंजेक्शन काढलं आणि मुलगी उबडी झोपून जा म्हणे. कशी वा उभी झोपली अशी झोपली तशी नाही कधी झोपली आणि मा पाहत होती म्हणलं का करते ना का नाही बाई माझं पोट खाली झालं बेटा. डॉक्टर मला कोणती बिमारी झाली पुढे म्हणे तुला गॅसची बिमारी झाली. मारला फेर मावशी नाही एवढ्या साऱ्या बिमाऱ्या ऐकली कॅन्सर मलेरिया चिकनगुनिया डेंग्यू क्षय टीबी स्वाईन फ्लू कोरोना पण ही गॅसेसची बिमारी नाही ओळखली पुराणी आहे का नाही पाहिली मावशी काय मा एवढीची मोठी गोष्ट. गॅसेसची बिमारी म्हणजे माझी हवापासून होती तेव्हापासून हे घालतो ना मग तर बरोबर हवा लागते. अंदर काही पंखा लावलाय का? पंखा नाही आरची हवा येते अंदर धोसते. एअर कंडिशन पाहिजे तू मावशी. ओके तो फायदा आहे दुसरा मोठा जोरदार कोणता सगळं मला सांग.
सांगे मला नाही, म्हातारे मला सांग. सांगतो तुम्ही ह्या दोघ्याच्या वसंत घेऊन टाका. असं झगा बर झगा हा घेतल्याने मोठा भागात जायचा झगा म्हणते का की आजकाल म्हणला का मावशी बहुतांश बाहेर आहे का झगेवाल्या दिसतात मला जगेवाले हो हो फायदा आहेत म्हणून घेते. हो का बरं मी घेईन झगा आता काष्टाला का बंद करतो आता झगे घेतो झगे जगीत बरं बरं तू जग घे अगे मोठा जोरदार फायदा आहे ना. सकल लागली ना उचलला का बसला साऱ्या भानगडी सोड माठ घे आणि बाजारची वाट घे म्हटलं. एवढा मोठा माठ दिला आणि तू काय देते? मी कमी मावशी धरते आणि तू काय देते? मावशी मी ना अगं मी घेते लोणी. काय नोनी घे नोनी म्हणलीस ना अगं ती नाही लोणी. मी बोलतीच नोनी समजलं. माझ्यावर टाकायचा पिपा राधीच्या वर याच्या मान त्याला बाई कथा कहाणी सांगितलं राधा सांग कथा सांग. मावती तुला सांगते ज्ञान घ्या कोटी
मावशी गेली भुक्याची आसाडी आहे ना हो बाई खायला चल का चल भूक लागली सामान काय दुकान दिसत आहे तुम्ही नाश्ता घेऊन आणते माझ्यासाठी नाही का चिवडा आणते आणि त्या समोसे आणते तशी पण लवकर तुला भूक लागते का चल खाऊन घेशील तू चल तर कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. श्री माननीय दिनेशरावजी भोगडे यांच्याकडे गवळणीवर एक धन्यवाद सत्यक्ष प्रणाम. चला